अशाच एका उज्ज्वल प्रभाते काळोखाच्या होतील ज्योती. मरणाची ना भीती मलाही, जगण्याशी ना वैर माझे. वार केले होते जयानी, सारेच होते यार माझे. घाव सारे झेलताना वेदना हळुवार होते. संकटाची कशास भीती, भविष्य माझे माझ्याच हाती. अशाच एका उज्ज्वल प्रभाती. मला कमाल वाटते तुझी. त्या दिवशी एवढं हकलून सुद्धा आज तू निर्लज्जासारखा परत आलायस. कारण माझा मतपरिवर्तनावर ठाम विश्वास आहे म्हणून. माझ्यासमोर तू पैशाचा डोंगर जरी उभा केलास तरी मी बदलणार नाही. तुझ्यासारखा तीनपाट पत्रकार मला विकत नाही घेऊ शकत. हा, पण मिलिंद मदत करत असतील ना? हा, ते राजे, तुमची आणि मिलिंदची जवळीक होती. ऑफिस नंतर संध्याकाळी तुम्ही एकमेकांना भेटायचा. माझ्याकडे सगळे रिपोर्ट्स आहेत. जिनं आपल्याला आश्रय दिला, आपल्या कठीण प्रसंगामध्ये मदत केली, ती अशी एकटी असताना, आजारी असताना तिला एकटीला टाकून इथनं निघून जाणं हा कृतज्ञपणा नाही का होणार? मी त्यांना फक्त परिस्थितीची जाणीव करून दिली होती मिलिंदराव. मी त्यांना हे पटवून दिलं की त्या पाटलांच्या हातातलं फक्त एक बावलं बनून राहिलेले आहेत. त्यांना ते पटलं आणि त्यांनी स्वतःहून बंड पुकारलं. हो, पण आता काय झालं त्यांचं? आता माया मॅडम रस्त्यावरच आल्यात ना. हे बघा, मी फक्त त्यांना युक्तीच्या 4 गोष्टी सांगितल्या जे माझं काम आहे. प्रत्यक्ष कृती त्या समोरच्या माणसानेच करायची असते, जी मायाबाईंनी केली आणि त्यांना त्याचं फळ मिळालं नाही. यात माझी काही चूक नाही. बरोबर? नाही, बरोबर आहे तुमचं. नाही, पण ती टेप पाटील साहेबांच्या हातात पडली नसती ना. करेक्ट करेक्ट. आता तुम्ही बरोबर बोलताय मिलिंदराव. म्हणजे या सगळ्या गोष्टीला एका अर्थाने तुम्ही जबाबदार आहात. तुम्ही ती टेप पाटलांच्या हातात दिली नसती तर माझा डाव नक्की यशस्वी झाला असता. अहो नाही हो देवदत्त साहेब, नाही, मलाही कळत नाहीये ती टेप पाटील साहेबांकडे कशी काय गेली ते. आणि आता त्याच्यामुळे त्या माया मॅडम सुद्धा माझ्यावर रागावल्यात ना. आता त्या टेप्स कुठे आहेत? कुठल्या टेप्स? एक टेप पाटलांना मिळाली, त्यांनी ती न्यूज चॅनलला दिली. उरलेल्या टेप्स कुठे आहेत? असतील ना, असतील टेप्स, पण माझ्याजवळ नाही आहेत. मग त्या मिळवा. मग त्या टेप्स मिळवा. तुम्ही त्या टेप्स मिळवून मला दिल्यात तरच मी या भानगडीतून सोडवण्याकरता तुम्हाला मदत करू शकतो, अन्यथा नाही. That's it. You can go. सुप्रसिद्ध पोलीस अधिकारी अभ्यंकर यांचे माफियाशी संबंध. श्री अभ्यंकर हे एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून जनमानसात प्रसिद्ध आहेत. पण आता अभ्यंकर आणि या गँगस्टरचा फोटो बघून अशी शंका यायला लागली आहे की अभ्यंकरांनी सुपारी घेऊन तर ही एन्काउंटर्स केली नसतील.
कसं शक्य आहे? अंकलचे आणि माफियाचे संबंध असूच शकत नाहीत. अभ्यंकर, हे खरंच खूप भयंकर आहे. देवदत्त मनोहर बोलतोय. देवदत्त, मी फोन ठेवतोय. एक मिनिट, कट करू नका फोन. मला बोलायचंय तुमच्याशी. अभ्यंकर साहेब, अहो मला तुमचं अभिनंदन करायचं म्हणून मी फोन केला. अभिनंदन? हा, कशाबद्दल? काय झकास फोटो आलाय तुमचा आजच्या पेपरमध्ये. आवडला आपल्याला, सॉलिड आवडला. मूर्ख माणसा. हे बघा, मला शिवाय देऊन काय होणार आहे. मी एकटा आधीपासून म्हणत होतो की तुमचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत, पण आता सगळ्या जगाला कळून चुकलं. जग एवढं मूर्ख नाहीये. लोकांना माहिती आहे मी कसा आहे ते. लोक समोर जे दिसतं त्याच्यावरती विश्वास ठेवतात. आता फोटो छापून आला म्हटल्यावर लोक दुसरं काय बोलणार? हे बाबा, मला लोकांशी काही घेणं देणं नाहीये. मी तेच तुम्हाला सांगतोय अभ्यंकर साहेब. मी सांगतोय ते ऐका, जगाचा विचार करू नका. इनाफ देवदत्त, इनाफ. यापुढे तू मला फोन केलास किंवा मला भेटण्याचा प्रयत्न केलास ना, तर म्हणजे तुम्ही एका पत्रकाराचा जीव घेणार? गुड, व्हेरी गुड. अभ्यंकर साहेब, तुम्हाला एक माहिती म्हणून सांगतो, एका पत्रकाराचा जीव घेणं इतकं सोपं नसतं. मधमाशांचं पोळं असतं माहिती आहे तुम्हाला? त्या पोळ्यावर कोणी दगड मारला तर काय होतं कल्पना आहे? आय होप तुम्ही हा वेडेपणा करणार नाही. ठेव फोन. हां, हॅलो हॅलो हॅलो. विचार बदलला तर प्लीज मला कळवा. बाय. अशाच एका उज्ज्वल प्रभाती. मेघना, मेघना, कुठे गेली ही? काय रे? तुला कसं कळलं? काय? हेच की आपण बाहेर चाललोय म्हणून. आपण नाही, मी बाहेर जाते. कम ऑन. पिक्चर काय तू एकट्याने पाहणार आहेस का? तू काय बोलतोस? मला नाही काही कळत आहे. कम ऑन यार. अरे फिल्मची 2 तिकीट आणली आहेत मी. आपण पिक्चर बघायला चाललोय. ओके? अरे पण आता पण बीण काही नाही. अगं एकतर या फिल्मची तिकीट सहजासहजी मिळत नाहीत. मोठ्या मुश्किलीने आणली आहेत. चल. अरे मी खरंच आले असते, पण मला जरा एका महत्त्वाच्या कामाला जायचंय. प्लीज. शी, तुझी एकदा ती पोलीस परेड सुरू झाली ना, तुला तिथे किती ड्युटी आवाज द्यावे लागतील सांगता येणार नाही. मग तू माझ्या वाट्याला किती येणार आहेस? निदान हे काही दिवस तरी प्लीज मेघना. विश्वास, मला मान्य आहे सगळं, पण आता मला ज्या कामाला जायचंय ते तितकंच महत्त्वाचं आहे. प्लीज, मी निघते. तुझं दरवेळेच आहे. मी दरवेळेला काहीतरी प्रोग्राम आखतो आणि तू दरवेळेला त्यात मोडता घालतेस. विश्वास, मला काय माहिती होतं तू तिकीट काढून आणणार असते? एक फोन तरी करायचास ना आधी. अगं सरप्राईज द्यायचं होतं मला. वाटलं होतं तू एक्साइट होशील, खुश होशील, पण मला माहिती नव्हतं ना. मी विसरलोच होतो की तू 1 नंबरची काकूबाई आहेस म्हणून. विश्वास, प्लीज उगाच चिडचिड करू नको. हे बघ, पुढच्या वेळेस तू जिकडे म्हणशील ना तिकडे मी येईन, काहीही कारण न देता. आय प्रॉमिस. पण आता निघू प्लीज. ठीक आहे. सॉरी. बाय.
अंकल हे सगळं मेघना, आपण नंतर बोलूया. चला. काय अभ्यंकर, इथे काही प्रॉब्लेम नाही ना? नाही, काही हवं असेल तर सांगा. नाही, मला काही नको, सगळं ठीक आहे. अभ्यंकर, काय वेळ आली नाही? आता तुमची चौकशी होणार. कायदा सगळ्यांसाठी समान असतो. आपण तर कायद्याचे रक्षक आहोत. कायदा सांगेल तसं आपल्याला वागायलाच हवं. काही म्हणा अभ्यंकर, मला खूप वाईट वाटलं. खरंच खरंच खूप वाईट वाटलं. अहो, काही झालं तरी आपण एका बॅचचे, आणि तुमचा फोटो त्या गँगस्टर बरोबर मला पाहून कसं तरीच वाटलं. हो, काही झालं तरी तुम्ही पुरस्कार मिळालेले पोलीस अधिकारी, आणि तुम्ही हे असलं करावं? जाऊ दे ना अभ्यंकर, मी तुम्हाला स्पष्टच विचारतो, त्या गँगस्टर बरोबर तुम्ही त्याआधी कधी आणि कोणाकोणाबरोबर भेटला? कुठल्याशा एका पार्टीमध्ये कोणीतरी त्या माणसाबरोबर माझी ओळख करून दिली, एवढंच आठवतंय मला. हो, पण तुम्ही चक्क फोटोमध्ये हसताना दिसताय. एखादा माणूस आपल्याला पहिल्यांदा भेटला तर आपण रडून बोलतो का? नाही, पण अभ्यंकर, मला एक सांगा, तुम्ही त्याला ओळखलं कसं नाही? काय घाटगे, तो त्या गँग मधल्या 4थ्या किंवा 5व्या स्तरावरचा गुंड असेल. आणि घाटगे, आपल्या पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये हजारो गुन्हेगारांचे फोटो असतात. पटकन एखादा मामूली गुन्हेगार तुमच्या समोर आला तर तुम्ही ओळखाल त्याला? मला वाटतं अभ्यंकर, तुम्ही सगळी माहिती खरी खरी सांगून टाका. तुम्हाला जर माहितीच आपली पोलीस प्रोसिजर काय, तू कोणासमोर बोलतोय याचा जरा विचार कर. अभ्यंकर, तुम्हाला एक मित्रत्वाचा सल्ला देऊ का? देन. अभ्यंकर, असली कामं जी असतात ना, ती बिनबोभाट करायची असतात. कुठलाही पुरावा मागे ठेवायचा नसतो. स्वतःच्या अनुभवावरनं सांगतोस? तुम्ही काय बोलताय कळतंय का तुम्हाला? मी काय बोलतोय हे तुला कळलंय? तुला तरी कळतंय का तू काय बोलतोयस ते? मी नुसता बोलत नाही, मी तुझ्यावर आरोप करतोय आणि मी तो सिद्ध करू शकतो. तुझे कुठल्या गँगशी संबंध आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. नोटांचं बंडल दिसलं की तोंडातून लाळ टपकते तुझ्या. लाच घेऊन घेऊन हात झिजलेत तुझे. अभ्यंकर, तुझी बोलायची हिंमत कशी झाली? कारण मी एक स्वच्छ माणूस आहे. हात बरबटले नाहीयेत माझे लाच घेऊन. अभ्यंकर, तुझी हिंमत कशी झाली असं बोलायची? घाटगे, एक लक्षात ठेव, कातडं पांघरल्याने गाढवाचा सिंह होत नाही. घाटगे, मी तुला चॅलेंज देतो, माझ्यावरचे आरोप सिद्ध करून दाखव. मिस्टर अभ्यंकर, तुम्हाला रीतसर अटक झालेलीच आहे. आता आरोपही सिद्ध होते. अशाच एका उज्ज्वल प्रभाती गणपती बाप्पा, इतक्या दिवसांची माझी प्रार्थना फळाला आली. आमची मेघना आता इन्स्पेक्टर होणार. सगळं तुझ्याच कृपेमुळे, तुझ्याच आशीर्वादामुळे. असाच कायम तिच्या पाठीशी उभा राहा बाबा. तिला ना संकटांना सामोरं जाण्याचं धैर्य दे. तिला इतकी मोठी कर ना की जगातला सगळा अन्याय ती नष्ट करेल. आणि आम्ही जगाला अभिमानानं सांगू शकू की
आम्ही तिचे भाग्यवान आई वडील आहोत. पण बाप्पा, हे बघ, एकच मागणं आहे आता तुला. इतके दिवस मेघनाची काळजी होती, ती आता संपली. ती आता मोठी झाली, स्वतःच्या पायावर उभी राहिली. आता हे लाचारीचं जगणं नको. बस बस. आता तुझ्या चरणाची एकच प्रार्थना आहे. स्वाभिमानानं जगता येणार नसेल ना आम्हाला, तर येणारं मरण तरी स्वाभिमानाचं असू दे. एवढीच प्रार्थना तरी मान्य करणे माझी. रडू नको ग, रडू नको. आनंदाचे अश्रू मोकळं होऊन जाऊ दे त्यांना. अहो, बघितलं का कोण आलंय? मेघना, काय ग, किती तरसतो आम्ही तुला पाहण्यासाठी, तुला भेटण्यासाठी. काय ग, आई बाबाची आठवण नाही आहे? हो, आधी अभिनंदन तरी करा तिचं. इन्स्पेक्टर झाले किती. अभिनंदन. अशीच खूप मोठी हो, खूप मोठी हो, यशस्वी हो. मी रागावले तुमच्या दोघांवर. का? एक साधा फोन करून माझं अभिनंदन सुद्धा केलं नाहीत ना तुम्ही. असं नाही बोलायचं बाबा, असं नाही बोलायचं. आम्हाला खूप वाटलं तुला फोन करावा, तुला प्रत्यक्ष भेटून तुझं अभिनंदन करावं. कुठल्या तोंडानं भेटणार तुला, सांग ना. तुला भेटून एक साधी भेटवस्तू द्यावी एवढी सुद्धा ऐपत राहिली नाही का आमची. मम्मा, तीच परीक्षा केली तुम्ही तुमच्या मुलीची? अगं, मला भेटवस्तू नको होती, मला आशीर्वाद हवे होते तुमचे. ते तर आयुष्यभर आहेत ग, आयुष्यभर आशीर्वाद आहेत आमचे तुझ्या पाठीमागे. फक्त एकाच गोष्टीची खूप खंत वाटते मला. काय ना मेघना, आई बापांनी त्यांच्या चिमुकल्या बाळाला जन्म द्यायचा असतो, नंतर त्यांच्यावर चांगले संस्कार करायचे असतात, त्यांना खूप खाऊ पिऊ घालायचं असतं, खूप मोठं करायचं असतं, आणि मग त्यांच्या पंखामध्ये इतकं बळ द्यायचं असतं की ते उंच उंच आकाशामध्ये भरारा मारू शकते. तिथेच मी कमी पडलो. माझ्याच पंखात बळ नाही ग, मी तुला उठून देणार. माफ कर पप्पा, असं अजिबात बोलू नका. पप्पा, 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 शांत व्हा. बघा इथे, तुम्हाला शपथ आहे माझी, असं अजिबात बोलायचं नाही, असा विचार सुद्धा मनात आणायचा नाही. अहो, आज मी जी काही आहे ते फक्त तुमच्यामुळे. आम्हाला ना खूप अभिमान वाटतो तुझा. खरंच, तू या घरातनं बाहेर पडलीस, खूप मेहनत केलीस, जे काही कमावलंस ना ते स्वकर्तृत्व. खूप अभिमान वाटतो तुझा. तुझी हिंमत कशी झाली माझ्या घरात यायची? साहेब, मला माफ करा साहेब.
मी चुकलो साहेब. चूक? अजाणतेपणी जे हातून घडतं त्याला चूक म्हणतात. तू एक अक्षम्य अपराध केलेला आहेस. अहो देवदत्त साहेब, अहो हे काय करताय? ओ काय मिलिंदराव, खोटी आहे खोटी. हे बघा, केवढे घाबरताय तुम्ही. अशाच एका उज्ज्वल प्रभाते काळोखाच्या होतील ज्योती. मरणाची ना भीती मलाही, जगण्याशी ना